दोषी नाहीये, तर तुम्ही तरीही मी दोषी नसतानाही मलाच दोषी का ठरवलं चाललंय मला हे कळत नाही. फक्त गाडी माझ्या नावावर आहे म्हणून. आणि असं नाही माझ्या कामाव्यतिरिक्त म्हणजे माझा जो गाडी चालक आहे त्याच्या कामाव्यतिरिक्त गाडी त्याच्याकडे होती. तुमच्याबद्दल जे चंद्रकांत पाटलांनी विधान केलं तुम्हाला ताब्यात घ्या वगैरे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाईट कोणाला नाही ना तर साहजिक वाईट वाटणार. प्रत्येकाला वाईट वाटतं की आज आपल्या बाबतीत काही ना काही उठवलं जाणार आहे. विषयच नाहीये. फक्त एवढंच मला म्हणणं आहे की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की ते बोलले की जे काही बोलले असतील ते त्यांचं आणि असं नाही कोण नाही बोलत. मला तुम्ही इथं सगळे तुम्ही काय तुम्ही आता तर नवीन नाहीये माझ्यासाठी. मी जशी वेळ झाली माझी ही तिसरी वेळ आहे इथं. तुम्ही बघताय मी आतापर्यंत ट्रोलच होत आहे. मला कोण चांगलं म्हणतं का? नाही मला सगळं वाईटच म्हणतात. मी चांगलं नाचली तरी मला वाईट म्हणतात आणि वाईट नाचली तर ते विचारायच मग हा विषय म्हणून मी लक्ष देत नाही या गोष्टी. चंद्रकांत दादा एक सिनियर मंत्री आहेत. ते अशा पद्धतीचं वक्तव्य करतात तुमच्या बाबतीत म्हणजे महिलांच्या बाबतीत. याच्याकडे कसं बघताय? योग्य आहे हे योग्य अयोग्य मला ते मी सांगता येणार नाही. फक्त मी एवढंच सांगते कुठल्या लेवलला चालवता काय त्यांनी जे काही सांगितलं की तुम्ही जर तुमच्या नावाची तुम्ही म्हणताय ना सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. जर मदतीचा हात मी पुढे गेला जरा नाकारली कायदेशीर म्हटले तर मी कायदेशीर जाते. विषय सांगतो राहिलं हे की त्यांना मी भेटायला वगैरे जाणं ठीक बरोबर आहे तुमचं. पण माझ्या नावाने जर बदनामी करत आहेत ते लोक तर मी का जाऊ? कोण म्हटलं लगेच न्यूजला सगळं लगेच हे झालं दुसऱ्या दिवशी चूक आहे. मी पूर्णपणे सांगते तुम्हाला ड्रायव्हर चुकीचा आहे. ही जी घटना झाली त्यावेळेस त्यांनी असं सोडून जायला नव्हतं पाहिजे. मी त्याला पूर्णपणे अजूनही त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही की त्याच्याशी बोलतच नाही. मला त्या गोष्टी गाडीचं पण फार नुकसान झालंय समोरच्यांचं नुकसान झालंय आणि या सगळ्यांमध्ये फक्त मीच दिसली. आज बरेच ऍक्सिडेंट होतात बऱ्याच ठिकाणी काही होतं. आज किती ठिकाणी काही चालतं पण ह्या गोष्टी एवढ्या असं नाही असं मला वाटतं. पुढचं कुठं आहे ते तुम्हाला म्हणजे काम करत तुमचा आवाजच पुढे केला होता आणि तुमचा आपल्याला सांगताय की माझ्याकडं जाऊ दे मग मी मदतीचा हात पुढे केला तसं गोष्टी नाहीयेत. माझ्याकडनं जे होतं मी ते करण्याचा प्रयत्न करते पण समोरून मला खूप छान उत्तर आल्यामुळे मी काही लक्ष देत नाही. मला काय म्हणायचंय मला कोणी काही बोलू दे कोणी काही बोलू दे जे काही ते सगळं कायदेशीर चाललंय आणि कायदेशीर होणार बस इथंच विषय सांगतो. तुमच्या प्रसिद्धीमुळेच तुम्ही असं वाटतंय हो वाटतं. तुम्ही पण जे काही येते मला खबर इकडे खबर आहे की त्याचा आकडा काही व्यवस्थित नाहीये. एकच आकडा नाहीये त्याचा. मधीचने एक मधीच लाख म्हणणार मधीचने 20 लाख म्हणणार मधीचने आता 10 लाख म्हणणार असं त्याचा हे माझ्या खूप लोकांपर्यंत निरोप येत आहे आणि ते माझ्यापर्यंत समोरचे लोक
डायरेक्ट पैसे मागितले जातात. पण तुम्हाला माझं मानलेलं भाऊ आहे, विषय तो नाहीये. पण भावाची मला करावी लागेल. हो ना, पाठवून देतो. तुम्ही न्यायालयामध्ये काही पुरावे मांडणार घ्यायच्या संदर्भात जे काही मागणी झाली आहे, जे काही कायदेशीर असेल ते कायदेशीर चालणार, काही विषय नाहीये. जे पोलिस म्हणतील ते मी नेहमी सहकार्य करायला